नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील PCOS PCOD रिगार्डिंग तर ते तुम्ही मला पाठवून द्या आणि तसे माझ्याकडे काही क्वेश्चन्स आले आहेत आणि आजचा व्हिडिओ ह्या क्वेश्चनची आन्सर देण्यासाठीच आहे. तर पहिला क्वेश्चन आहे की PCOS हा फक्त ओव्हरीचा आजार आहे का? तर नाही, अजिबातच नाही. PCOS हा फक्त ओव्हरीचा आजार नाही, तर हा पूर्ण एंडोक्राइन सिस्टीमचा आजार आहे, म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. त्यामुळे त्याची लक्षणं तुम्हाला शरीरामध्ये सगळीकडे दिसून येतात, फक्त ओव्हरीमध्ये नाही. आणि तुम्हाला ओव्हरीला फक्त सिस्ट असणं हे काही PCOSचं लक्षण नाही. बऱ्याचदा इनफॅक्ट PCOSमध्ये सिस्ट सुद्धा नसतात. त्याच्यानंतर सेकंड आहे की तुम्हाला वेळीच डायग्नोसिस करून ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं आहे का PCOSसाठी? अर्थातच, कारण बऱ्याचदा असं होतं PCOSच्या केसेसमध्ये मी पाहिलं आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये की पेशंट खूप उशिरा डॉक्टरकडे अप्रोच होतात, कारण त्यांना बरेचसे सिम्पटम PCOSचे आहेत हे लक्षातच येत नाही. त्यामुळे उशिरा डायग्नोसिस होतो, उशिरा ट्रीटमेंट सुरू होते. पण जर PCOSची ट्रीटमेंट आपण रेग्युलर वेळेत नाही घेतली किंवा रेग्युलरली नाही घेतली तर त्याचे खूप कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात, जसं की टाईप 2 डायबिटीस, त्याच्यानंतर हार्ट डिसीजेस, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येणं, लठ्ठपणा, स्लीप ॲपनिया म्हणजे झोपेमध्ये तुमचा श्वास बंद पडणे, त्याच्यानंतर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे तुम्हाला जरी अल्कोहोलची सवय नसली तरी सुद्धा तुमचं फॅटी लिव्हर तयार होतं, तुम्हाला सोनोग्राफीमध्ये दिसतं. बऱ्याचदा त्याचं कारण PCOS असू शकते. त्याच्यानंतर डिप्रेशन. तर अशासारखे अनेक सिरियस डिसीजेस तुम्हाला PCOSकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर दिसू शकतं. त्याचा पुढचा आहे की क्वेश्चन की PCOSमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सगळ्यांनाच असतात का? तर नाही, अजिबात नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा काही सिम्पटम ह्याचा नाही आहे PCOSचा, पण किंवा हे कॉज नाही, हा एक सिम्पटम आहे, कोणाकोणामध्ये दिसू शकतो. पण ह्या सिस्टमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स मात्र वाढतो. पण ते सिस्टचा असं काही त्रास नसतो, की जसं आपण ऐकतो की कोणाला ओव्हेरियन सिस्ट असला तर तो बऱ्याचदा पेनफुल असतो किंवा तो वाढतो किंवा कधी अचानक फुटतो, त्यामुळे इमर्जन्सी सर्जरी करायला लागते. तर असं काही ह्या PCOSच्या सिस्टमुळे होत नाही. पुढचा क्वेश्चन आहे, जर माझी पाळी अनियमित आहे म्हणजे मला PCOS आहे का? तर नाही, अजिबात नाही. पाळी अनियमित होण्यासाठीची बरीच कारणं आहेत. त्यासाठी मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. पण थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला जर थायरॉइड असेल म्हणजे हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम तर त्यामध्ये सुद्धा पाळी अनियमित होते. त्याचबरोबर जर फिजिओलॉजिकल कारण म्हणजे तुम्ही खूप जास्त एक्सरसाइज करताय पण तेवढ्या कॅलरी इंटेक खाण्याचं तुमचं नाहीये तर तुमचा पिरियड मिस होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे की होमिओपॅथीमध्ये PCOSसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे का? डेफिनेटली होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी औषधं उपलब्ध आहेत PCOSसाठी. आणि होमिओपॅथीमध्ये फक्त सिम्पटम्सला ट्रीट करणं हा होमिओपॅथीमध्ये बघितलं जात नाही, तर पेशंट ॲज अ पर्सन म्हणून पूर्णपणे बघितलं जातं. त्यामुळे आमची जी औषधं आहेत आम्ही एक्सटर्नली हॉर्मोन देत नाही. हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तर हॉर्मोन द्या आणि सॉल्व्ह करा असं नाहीये. तर आमची जी औषधं आहेत ती फार डीप जातात, तुमच्या एंडोक्राइन सिस्टीमवर ऍक्ट करतात, तुमच्या पिट्युटरी ग्लँडचं फंक्शनिंग सुधारलं जातं आणि त्यामुळे मुळातूनच हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी व्हायला लागतो आणि मग तुमचे सिम्पटम्स बरे व्हायला लागतात. होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेतली तर PCOS बरं होण्यासाठी साधारण किती काळ लागेल? तर तुम्ही कुठल्या स्टेजला होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू केली यावर हे अवलंबून आहे. म्हणजे समजा तुमचा पिरियड मिस होऊन 1 ते 3 महिने झालेले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला इतरही लक्षणं आहेत PCOSची तर तुम्हाला साधारण 3 ते 6 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल. पण जर तुमचा पिरियड मिस होऊन 6 किंवा त्यापेक्षा जास्त महिने झाले आहेत आणि त्याबरोबर इतरही सिम्पटम्स इन्शुलिन रेझिस्टन्स आहे किंवा एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे तर मात्र तुम्हाला साधारण 6 ते 12 महिने ट्रीटमेंट कंटिन्यू करायला लागेल. त्यामध्ये तुम्हाला निश्चितच फरक येईल. तर हे होतं आजच्या क्वेरीज विषयी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.